तुला काय वाटलं फक्त तूच माझ्या डोक्यात जाऊ शकतेस? मी मनात आणलं ना तर तुला 10 पट जास्त इरिटेट करू शकतो. आज तुम्ही सगळे माझ्या एका शब्दाविता आलाय त्यासाठी मी स्वतः बलरामजी कवठेकर तुमच्या सगळ्यांचा आभारी. एक महत्वाची आणि खास गोष्ट तुम्हाला सांगायची. कवठे भैरवगड मध्ये मी स्वतः जंगी कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली. ही स्पर्धा फक्त गावापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटतं. ती गावागावात अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचाव म्हणून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं मला एक वाटतं बाबा. पण याचा मूळ उद्देश काय आणि ही स्पर्धा आपण का भरवतोय? जनसामान्यांच्या तोंडून आता असं ऐकायला मिळतंय की अर्जुन कवठेकर यांच्यावर असलेली तुमची ईर्ष्या आणि ते कॉम्पिटिशन म्हणून ही स्पर्धा भरवताय आणि म्हणूनच हे शक्ती प्रदर्शन. आणि वरून असंही म्हटलं जातंय की त्यांच्यासारखं तुम्हाला जमणार नाही. हे बघा, हे असलं तुम्ही जे म्हणताय त्यातलं काही नाहीये. आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची नाही. अगदी प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. आता त्या लोकांना तसं वाटत असेल तर त्यांनी स्वतः कुस्तीच्या स्पर्धेत भाग घ्यावा, त्यांना कळेल. आणि कसं आहे ना की ते आमचे बलराम दाजी ते बी एक पैलवान आहे. त्यांना कुस्तीची आवड आहे, त्यांना कुस्तीची जाण आहे म्हणून आम्ही ही कॉम्पिटिशन आयोजित केली आहे. साहेब, माझा एक सोपा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः कुस्तीच्या आखाड्यात उतरतायत? 100%. 100% मला आवडलं असतं. पण आता ही माझी अवस्था अशी झाली. पण माझं त्या अर्जुनाला खुल्ला आव्हान आहे. जर मर्द असशील तर आखाड्यात येऊन लढ म्हणाव समोरासमोर. अख्ख्या गाव त्याच्या नावाचा उद उद करतय, त्याला हिरो मानते. पण ते गाव गुंड आहे. माग नाही येऊन त्याने भ्याड हल्ला केलाय माझ्यावर, गेलं पळून. वय दाजी, मी होतो. त्याच्यामुळं मी त्या अर्जुनाला सगळ्यांसमोर सांगतो, भावाय आखाड्यात माझ्या पैलवानाबरोबर समोरासमोर लढ. कोण आहे तो पैलवान? नाव काय त्याचं? वाचतात सांगा. सौदागर. बापनी लवतीनं लवती तो समोरच्याला आसमान दाखवणारा गडी. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, कर्नाटक समधीकडे नंबर 1चा पैलवान म्हणून घोषित आहे. जो कोणी सौदागरला आसमान दाखवल त्याला रोख 1 लाख रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो. वहिनी, 1 लाख रुपये? तुला कळतंय काही किती? तुला माहिती नाही किती मोठी अमाऊंट आहे ती? हा नाही म्हणजे कायमचे नाहीत पण निदान थोड्या दिवसांचे तरी प्रॉब्लेम अगदीच सॉल्व्ह होऊ शकतात. अरे सगळं मला कळतंय पण तुझ्या दादाला कोण सांगणार? माझ्या उलट डोकं चालतं त्याच. हे सगळं मी त्या तिरसटला समजावायला गेले ना तर तो काय म्हणेल, वाघ जरी उपाशी असला ना तरी गवत खात नसतोय. वहिनी अगं पण अरे त्याला समजावून रागवून ब्लॅकमेल करून सगळं करून झालंय माझं. मला वाईट फक्त याच वाटतंय की तो बलराम आणि नंदा कंपनी अख्ख्या गावभर बोभाटा करत फिरणार की हा भ्याड आहे, हा गुंड आहे, मैदानाला घाबरतो. पण आता मला सांग, कोणाकोणाची तोंड बंद करायची रे आपण? विसरून जा, नाही ऐकणार तो. घेऊन जा, नाहीतर माझ्या हातचं खायचं नाही म्हणून इथेच ठेवशील. नाही तुला नसेल रे काळजी, पण इथे माझा तुझ्यासाठी जीव तुटतो त्याला मी तरी काय करणार?
तू मानत नसलास तरी शेवटी मी मानते रे तुला माझा नवरा. सकाळ सकाळी ही नाटकं चालू करण्याची काहीही गरज नाही. तू माझ्यावर रुसलीस काय, माझ्यावर रागावलीस काय, मला काहीही फरक पडत नाही. अर्जुन कवठेकर, मी केशव माने. अच्छा, एक काम होतं तुमच्याकडे. या ना, बसा. होय, धन्यवाद. बसा. पाणी. बोला. साहेब, तुम्ही सरस्वती विद्या मंदिर शाळेला मदत म्हणून सायकल चालवली होती ना? फार अभिमान वाटला बघा. साहेब, मला तुमची मदत हवी होती. हो, काय झालं काका? अहो साहेब, 4 दिवसांनी माझ्या पोरीचं लग्न आहे. हो, सगळं ठरलंय, साखरपुडा झालाय. आता लग्न तोंडावर आल्यावर 600 माणसं म्हणतात की आमच्या 250च्या ऐवजी 600 माणसं येणार आहेत. अचानक एवढी माणसं वाढल्यावर नाहीतरी कसं म्हणणार? एवढे पैसे उठून आणणार मी? नाही म्हणलं तरी ₹1,00,000 तरी खर्च येईल. हो, लगीन मोडलं तर बदनामी होईल ती वेगळीच. हो अहो काका, काय बोलताय? एवढी मोठी रक्कम अर्जुन कुठून आणणार? होऊ शकतं, आणू शकतात. एक मार्ग आहे. हो, गावात कुस्ती आहे ना, त्याची स्पर्धा सुरू आहे. त्यात जर साहेबांनी भाग घेतला आणि बक्षीस मिळवलं तर समजा घडू शकतं बघा. फक्त साहेबांनी होय म्हणलं पाहिजे. एवढं करा साहेब, माझ्यासाठी लई उपकार होतील. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. आता माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हो, अरे थांब की, कुठं चालला तुरु तुरु? हा, कोण तुम्ही? मला काय आठवत आहे? वाट सोडा माझी. सोडणार सोडणार. एवढी घाई काय बयू? वैदाजी, एसटी जुनी पण तराट पळती. वैदाजी असा हेर बनवून आलाय बघ. मला सांग, तू ह्याला आपल्या गावात आधी कधी बघितलं? नाही बा. तर गोम आहे ना, हे इथं करतोय काय? अरे बाबा, त्या अर्जुनाच्या घरात तू काय करत होतास? हे विचारलं, तुम्ही कोण? आम्ही कोण? बोल, कधी उदन कर. मोहीम फत्ते. अहो, ते अर्जुन आता पुरता अडकलाय. हा, आता तुम्ही जे बोलाल ना तेच करणार. तू शाबास पट्टे. बयू काय म्हणला होता तू? किंवा ऐकणार नाही. अरे आपण पळत्या घोड्यावर पैसे लावतो. मग द्याचे पैसे आता कसं? आता कसं सोड, काय झालं ते सांग. अहो, मला पहिला माहिती नव्हतं तू तयार होईल म्हणून. पण म्या माझ्या दुखण्याचं वारं घातलं, तो लायासारखा फुगला. आता तो कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार. बेस्ट. चला निघा. अर्धी कुस्ती आपण इथं जिंकलेलो आहे. वहिनी, दादाच्या नाही पण तुमच्या आयडियाला कामाला यायला लागल्यात बरं का. बाबूजी, तुम्हाला म्हणलं होतं, मोठा मासा अडकवायचा असेल ना तर गळाला माशाच्या आवडीचं खाद्य लावायला लागतंय. आणि आम्ही तेच केलं. तो सहजासहजी येणाऱ्यातला नाही, त्याला आणावंच लागणार आहे. सांगितलं होतं तुम्हाला. आता बघा पुढं काय काय होतंय ते. अच्छा.